नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण चवळीच्या पानांची भाजी आपण बघणार आहोत. तर आपण चवळी खाल्लेलीच आहे, पण त्याची पानं असतात. एक पालेभाजी आहे, चवळीची पालेभाजी असं म्हणतात, त्याला चवळी म्हणतात. बाजारात खूप छान प्रमाणात मिळते आणि त्याची आपण भाजी आज बघणार आहोत. खूप छान होते, टेस्टी होते आणि भाजी ही भाकरी किंवा पोळी भाताबरोबर आपण खाऊ शकतो. तर चला तर वेगळ्या प्रकारची अशी आहे ही चवळीची भाजी, पालेभाजी आपण आज बघणार आहोत. तर चला आपण त्याची कृती पण बघूया. तर चवळीच्या पानांची भाजी आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं चवळी धुवून चिरून घेतलेली आहे. ही आपली चवळीची पानं आहेत. मी आज बाजारात गेले होते तेव्हा चवळी आणली होती. चवळीची पानं, चवळीची शेंग नाही, चवळीची पानं आहेत ही आणि त्याची आपण भाजी करणार आहोत. तर परतून कशी करायची ती आपण बघणार आहोत. तर ही चवळीची पानं मी धुवून छानपैकी बारीक चिरून घेतलेली आहेत. तर चला तर मग आपण आता फोडणी घालून घेऊया. तर इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. आपण पालेभाजी करणार आहोत. तर लोखंडाच्या कढईत आपण पालेभाजी करणार आहोत. तर लोखंडाच्या कढईमुळं आयर्न पोटात जातं, त्यामुळं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे इथं. तर मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल तापल्यावरती आपण यात मोहरी घालून घेऊया. तर मी यात मोहरी घालून घेतलेली आहे. छान तडतडायला लागलेली आहे मोहरी. आता यामध्ये मी ठेचलेला लसूण घालून घेतलेला आहे. एक 5-6 पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या लसणाच्या. आता आपण त्या परतून घेऊयात. छान लसूण तेलात थोडासा परतून घेऊया. आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. आता यामध्ये आपण जी चिरलेली भाजी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया. तर यामध्ये मी चिरलेली भाजी आहे ती घालून घेतलेली आहे. आता आपण ही छान परतून घेऊया. आपण छान तेलावरती छान परतून घेणार आहोत. तर मी तेलामध्ये मिरची टाकली नाही आहे. तुम्ही मिरची चिरून घातली तरी चालेल. तर आता ही मी भाजी छान परतून घेते आणि एक वाफ काढून घेऊया. तर इथं मी वाफ काढायला ठेवलेली आहे. तर छानपैकी आपण वाफ काढून घेऊया. तर आपली भाजी इथं शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. छान शिजली आपली चवळीची भाजी. आता यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकून घेऊया. मी तिखट टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मी पालेभाजी असल्यामुळे मी थोडंसं मीठ घालत आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहोत. तर एक चमचाभर मी दाण्याचं कूट घालत आहे. आपल्याला जास्त दाण्याचं कूट घालायचं नाही आहे. आता हे सगळं छान एकत्र करून घेऊया. तर अशा पद्धतीनं आपली चवळीची भाजी तयार आहे. तर कशी वाटली माझी चवळीची भाजी? जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशी ही चवळीची छान भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.